ऑफबीट भटकंतीची गंमतच ही असते की या प्रवासात तुम्हाला अनेक सरप्राइजेस मिळतात. देवगडमधल्या या आडवाटेच्या आणि पावसाळी भटकंतीत असेच नेत्रसुखद आणि भन्नाट सरप्राइजेस मिळाले. त्याचाच अनुभव आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नमस्कार, मी मुक्ता नार्वेकर आणि आजचा एपिसोड आहे देवगडच्या आडवाटेवरील भटकंतीवर. नमस्कार, मी मुक्ता नार्वेकर. मी आता आहे कोल्हापूरमध्ये माझ्या घरी आणि कोल्हापुरातून आता आम्ही निघालो आहोत देवगडसाठी. इकडे सामान लोड केलं आहे. हा माणूस तयार आहे आणि मी पण तयार आहे. घर, कोल्हापूर शहर गावं मागे टाकल्यावर गगनबावड्याच्या करूळ घाटाने आपलं हिरवगार अवकाश दाखवत स्वागत केलं. घाटाचा रस्ता बराच खराब आहे, पण घाटातली ही सुंदर दृश्य पाहत सावकाश घाट उतरला आणि कोकणच्या मुलुखात प्रवेश केला. साधारण 3 तासांचा प्रवास करून आम्ही आता देवगडमध्ये पोहोचलो आहोत आणि इथे एक आम्ही होमस्टे बुक केलेला. ग्रीन व्हिला म्हणून आहे हा होमस्टे आम्ही बुक केलेला. तर आता वरती जातो, फ्रेश होतो. देवगडमध्ये आम्ही होमस्टेमधील एका साध्या खोलीचं बुकिंग केलं होतं. 850ची ही खोली ऑफ सीझन असल्यामुळे आणखी डिस्काउंटने मिळाली होती. आणि इकडे वॉशरूम आहे. गरम पाणी सकाळी 7 ते 9. दुपारच्या जेवणासाठी आम्ही होमस्टेमध्येच ऑर्डर दिली होती. फ्रेश होऊन पोटभर जेवून देवगडच्या आडवाटेची भटकंती सुरू केली. आत्ता आम्ही चाललो आहे पडवणेच्या समुद्रकिनारी. तसा तो प्रसिद्ध आहे आणि नाही पण म्हणजे थोडासा ऑफबीटसुद्धा आहे तो. तर तो भाग आता आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत. तर आता प्रवासाला सुरू करते. पहिलं सरप्राईज मिळालं वाडातर पुलाच्या रूपात. पहिल्यांदा हा पूल पाहतो तेव्हा काही वेळ या पुलावर रेंगाळायला होतच, कारण इथून दिसतो दोन्ही बाजूच्या डोंगुर्ल्यांचा हिरवा हिरवा काठ. उजव्या बाजूच्या डोंगुर्लीने कुशीत घेतलेली घरं, मंदिरं आणि देवगड नदीचं विस्तीर्ण खाडीपात्र. दूरवर नदी समुद्राचा संगमही दिसतो. अचानक या संगमावरून भणाणा वारा सुटला आणि त्याच्यासोबत धुकंही पुढं सरकतंय असं वाटलं. पण ते धुकं नव्हतं, तर ती जोरदार येणारी पावसाची सर होती. पाऊस जोरात येणार आहे हा. तर तिथं मंदिर आहे, तिथे दिसतं. तर त्या मंदिरात जातो. कुठे जाऊया? ओके, त्या मंदिरात जातो. आम्ही आता चालत त्या मंदिराकडे चाललो आहे. मागे गाडी लावली, नाही तर खूप फिरून जावं लागतं तिथे जायचं असेल तर. इथून पायऱ्या गेलेत खाली. आलोय, जवळच आहे. हे मारुतीचं मंदिर आहे. याची खास गोष्ट म्हणजे हे खाडीच्या काठाला आहे, बरोबर असं आतमध्ये आहे थोडंसं. तर समोर अशी खाडी दिसते. पाऊस जाईपर्यंत या मारुतीच्या मंदिरामध्ये थांबलो. आता पाऊस कमी झालाय, सो आता पुढच्या प्रवासाला निघतो. गुगल मॅपवर पडवणेच्या समुद्रकिनाऱ्याचा रस्ता सर्च केला. आता आम्ही एका कमाल रस्त्यावरून जात होतो. जाता जाता ही भातशेती दिसली.
पडवणेच्या समुद्रकिनाऱ्यावरती चाललेलो आहोत, पण जाताना इतकी इंटरेस्टिंग ठिकाणं दिसत आहेत की तिथं थांबायला होतं. आता भातशेतीचा एक पट्टा दिसला, त्यामुळे आता मी इथे रेंगाळतोय. रोपं आता चांगलीच तरारलेली आहेत. वारा जेव्हा शेतीत घुसतो तेव्हा या अशा हिरव्यागार लाटा शेतभर अवतरतात. मला अशी ऑफबीट भटकंती करायला खूप आवडते. म्हणजे टुरिस्टी किंवा वर्दळीची ठिकाणं सोडून अशी आडवाटेची ठिकाणं एक्सप्लोर करायला खूप आवडतात. आणि आजचा शाउटआउट अशाच एका गोष्टीसाठी आहे, एक्सप्लोरिंग ट्रेजर्ससाठी. एक्सप्लोरिंग ट्रेजर्स ही एक अशी टुरिझम कंपनी आहे जी असे ऑफबीट ट्रॅव्हल एक्सपिरियन्सेस देते. त्यांची आता ऑक्टोबरमध्ये मेघालय बॅकपॅकिंग टूर आहे. म्हणजे त्यामध्ये नुसतंच मेघालयमध्ये जाऊन साईटसीइंग न करता थोडी रॉ भटकंती करून एका वेगळ्या पद्धतीने मेघालय एक्सप्लोर करता येतं. तिथल्या नदीमध्ये पोहण्याचा, बोटिंगचा आस्वाद घेता येतो. शिवाय तिथल्या आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन आदिवासी संस्कृती जवळून पाहता येते. शिवाय काझीरंगाचं जंगल आहे तर तिथल्या जंगल सफारीचाही आस्वाद घेता येतो. म्हणजे एकूणच असं मेघालयचा इसेन्स कॅप्चर करत ही टूर होते. याशिवाय भारताच्या जंगलामधील ट्रेल्स, हिमालयातील ट्रेक्स, भारतातील किंवा भारताबाहेरील सायकलिंग टूर्स अरेंज करून ते असे ऑफबीट ट्रॅव्हल एक्सपिरियन्सेस देतात. शिवाय यंग मुलांसाठी माउंटेन लीडरशिप प्रोग्रॅमही आहे. आणि हे सगळं करण्यासाठी त्यांची टीम क्वालिफाईड आणि अनुभवी आहे. त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ती जरूर चेक करा. आता मी पडवणेच्या समुद्रकिनाऱ्याकडे जायला निघते, कारण आता संध्याकाळ होत आली आहे. शेतीमागे सोडल्यावर आंब्याच्या दाट दाट बागांतून जाणारा हा रस्ता पडवणेला घेऊन जातो. थोड्याच वेळात आम्ही पडवणेच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहोचलो. मी आता समुद्रकिनाऱ्यावरती चालली आहे. तुम्ही म्हणाल की पावसाळ्यात काय वेडी आहे का समुद्रकिनाऱ्यावरती आली आहे? हा, म्हणजे वेडेपणाच म्हणता येईल. कारण माझं असं एक स्वप्न होतं की मला पावसाळ्यातला समुद्र कसा असतो हे बघायचं होतं. कारण त्याचं रूप वेगळं असतं, त्याचा स्वभाव बदललेला असतो सॉर्ट ऑफ. आणि खरंच त्याचा स्वभाव बदललेला होता, उधाणलेला होता. लाटा जोर जोरात त्या काळ्या खडकांवर फुटत होत्या, किनारी आदळत होत्या. नेहमी पाहते तो हा समुद्र नव्हता. किती उधाणलाय ना. मी काही पाण्यात जाणार नाहीये समुद्राच्या, कारण ऑलरेडी मला भीती वाटते आणि रिस्की पण आहे ते अशा या सीझनमध्ये जाणं. पण एक छान असा वॉक येऊ शकतो खरं किनाऱ्यावरून. तुम्हाला तर समुद्राची गाज ऐकू येईल. ती पावसाळ्यात म्हणजे इतकी इंटेन्स आणि गंभीर गाज मी पहिल्यांदा ऐकते ॲक्च्युली समुद्राची. किनारा रिकामा असला तरी अशांतता होती. आपण त्याच्या पोटात टाकलेला कचरा त्याने किनाऱ्यावर आणून टाकलेला. किनाऱ्यावर बसूसं वाटलं नाही. त्याचा सूर्य मावळायच्या आधीच निरोप घेतला. पुन्हा पावसाची शंका आहे, कारण काळे ढग दिसत आहेत. माझं जे एक चिंटूचं स्वप्न होतं की पावसाळ्यात समुद्र कसा असतो ते बघायचं, ते आता पूर्ण झालंय. हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. हा आहे आमचा देवगडमधला दुसरा दिवस. आत्ता मी अशाच एका एक्सप्लोरेशनसाठी निघाली आहे. कुठं चाललो आहे काही माहीत नाही आहे. आम्ही जस्ट एक खाडीकाठ निवडला आहे आणि त्या काठची गावं एक्सप्लोर करत जाणार आहोत. हा कालवीकडे वळणारा रस्ता खाडीकडे घेऊन जातो. हा रस्ता सुद्धा कमालीचा सुंदर आहे. पुढे रस्त्याचं काम सुरू होतं. मुरुमाचा रस्ता काहीसा लागला. पावसाची रिपरिप सुरू झाली.
रस्त्याच्या बाजूने असणारी घरे पाहत पुढे जात होतो. तोच खाडीचं पात्र दिसलं. तिथे आजी छत्री घेऊन होडीची वाट बघत थांबल्या होत्या. समोरच्या तीरावरून त्यांना घेण्यासाठी एक होडी आली. पाऊस हळूहळू वाढत होता. छत्री घेऊनच त्या होडीमध्ये बसल्या. होडीवाल्यानेही रेनकोट चढवला आणि या पावसाच्या रिपरिपीतच पहिलं तीरावर पोहोचण्यासाठी होडी निघाली. समोरच्या गावात जाण्यासाठी अजूनही होडींचा वापर केला जातो. एकदम जोरदार पाऊस आला. श्रावणाची सर म्हटल्यावर अशी सर येऊन जाते. म्हणून आता आम्ही इथे आडोशाला थांबलो आहे. असंच एक कौलारू घर आहे आणि तिथे थांबलो आहे. बंद आहे ॲक्च्युली. बस बस बस. 15 मिनिटे झाली. अर्धा तास झाला. पाऊस काही थांबेना. तासभर आम्ही तिथेच आडोशाला थांबलेलो. आमचा हा भटकंतीचा प्लॅन फ्लॉप होतोय असं वाटलं. पण आमचा प्लॅन फ्लॉप झाला नाही. आम्ही रूमवरती गेलो कारण पाऊस कंटिन्युअस होता, त्यामुळे रूमवरतीच जायचा आम्ही निर्णय घेतला. तर असं मस्त ऊन पडलं. तेव्हा म्हटलं की येस, आता परत आपण इथे यायचं आहे. म्हणून मी पुन्हा इथं आली आहे आणि इथून पुढे हा भाग एक्सप्लोअर करणार आहे. तर या ठिकाणाचं नाव आहे मोंडतर. आता मी हा परिसर स्वच्छ मोकळ्या सूर्यप्रकाशात पाहत होते. ही सुद्धा देवगड नदीचीच खाडी, खारफुटीने रेखलेली. समोरच्या काठावरची कौलारू घरं लगेच नजरेत येत होती. त्या बंदराच्या बाजूने अशी नारळाची झाडं आहेत. एक छोटासा असा पूल असल्यासारखं आहे, पण एका बाजूला पाणी एका बाजूला घर आहेत. तर इथून चालायला ना खूप मजा येते. तर असा हा वॉक आहे. अशी दोन्ही बाजूला झाड आहेत आणि मधून हा रस्ता आहे. आणि इथे खूप सारे बर्ड्स आहेत. म्हणजे किंगफिशरच्या तर 3 प्रजाती आम्हाला दिसल्या. गेलाच एक कॉमन किंगफिशर उडाला. कसं आहे? फोटोजेनिक स्पॉट आहे खूप. मोंडतरचा हा सुंदर परिसर पाहून पुढे गेलो. या खाडीकाठाने किती वाड्या वसलेत. वाड्या पाहत निसर्गात रमत पुढे जात होतो. वाटेत एका झाडाच्या पाराने लक्ष वेधून घेतलं. तिथे थांबलो. तर हे असं झाड आहे. त्याच्या खाली हा असा जांभ्याचाच पार आहे आणि त्या समाध्या आहेत. नंतर मला समजलं की हे महापुरुषाचं स्थान आहे. याच्या बाजूने जांभ्याची पाखाडी वर जात होती. तर अशी ही पाखाडी गेली आहे. तर ती कुठं जातीये ते आता आम्ही बघतोय. बहुतेक वरती गाव असावं, नक्की नाही माहिती. घरच आहेत, घरच दिसत आहेत ॲक्च्युली. आम्ही एका गावात आहोत.
बाजूने झाडी आहे खूप अशी सुंदर, कोंबड्या आहेत आणि असं छान आहे हे गाव ॲक्च्युली. वाडीतली काही घरं कौलारू होती, काही नव्या बांधकामात होती आणि ही सगळी घरं पाखाडीने जोडलेली. आणि या गावाचं नाव काय? भाकरवाडी. छान आहे गाव. चुलीचा जो असा वास असतो ना, खरपूस असा वास तो येतोय. लाकूड जरा असं ओलं असेल आणि जाळलं गेलं तर कसं येईल तसा येतोय. इकडून आलेलं. आपल्या स्लीपरसाठी नाही बनलेले हे रस्ते. सटकतात पाय. सो आम्ही ते गाव बघितलं, वाडी बघितली आणि आता परत पुढे चाललो आहे. आता पुढे काय आहे ते बघूयात. तिथून एक थोडं अंतर पार केल्यावर हा अजून एक पूल दिसला. या काठावर मात्र नारळाची भरपूर झाडं होती. आम्ही पुढे पुढे प्रवास करत आलो आणि एक एक अशा सुंदर सुंदर गोष्टी दिसत आहेत. त्यापैकी म्हणजे हा पूल. अशाच एका झाडावर हा सोनपाठी सुतार पक्षी दिसला. ती बस गेली आणि बस पास झाल्यावरती हा ब्रिज असा हल्ला. असं झालं मला, धस्स झालं. आम्ही ड्रोन शॉट घेत होतो पण पाखरांनी अक्षर कुठनं आली ते कळालं पण नाही. पाखरांनी अटॅकच केलाय. शेवटी आम्ही लँड करतोय. सॉरी, ड्रोन शॉट नाही मिळणार. सॉरी. तिथं परवानगी नाही आहे. इथून जवळच एक मंदिर आहे रहाटेश्वराचं, ते बघूया. रहाटेश्वराचं मंदिर आहे तर ते म्हणजे मी वाचलं तर रहाटेश्वर, मला एक्झॅक्ट नाही. आता आम्ही राटेश्वराच्या मंदिरात आहे. इथे राटेश्वर मंदिराचं नाव लिहिलं आहे, काही ठिकाणी रहाटेश्वर असं आहे पण इथं राटेश्वर लिहिलं आहे. तर राटेश्वराच्या मंदिरात पोहोचलो आहे. पावसाळ्यात ही मंदिरं किती उठून दिसतात नाही. सगळा आसमंत असा हिरवा कच्च झालेला असतो आणि त्याच्या कोंदणात ही कौलारू लाल पिवळ्या रंगोटीची मंदिरं असतात. बाहेरून बघितलं तर हे मंदिर म्हणजे जुन्या बांधणीचं आहे आणि तिकडे पुढचा जो सभा मंडप आहे तर तो नवीन बांधणीचा आहे. आतमध्ये जाते. उदबत्तीचा असा मस्त सुगंध येतोय ना. इथे वरती खूप साऱ्या घंटा बांधलेल्या आहेत. इथे महालक्ष्मीची मूर्ती आहे. हा नंदी आहे इथे आणि आतमध्ये पिंडी आहे.
रहाटेश्वर या नावामागची एक कथा सांगितली जाते. ही पिंडी जिथे सापडली तिथे एक वटवृक्षाचं झाड होतं. त्या वडाला रोटोबा वड म्हणून ओळखलं जायचं. या रोटोबापाशी ही पिंडी मिळाली म्हणून रहाटेश्वर किंवा राटेश्वर नाव पडलं. मी तुम्हाला मंदिराच्या बाजूचा परिसर दाखवते. तर या बाजूने ना अशी तटबंदी आहे ॲक्च्युली चिऱ्याची, आणि तिथे ना समोर तोफ आहे. असं म्हणतात की या तोफेचा संबंध विजयदुर्गाशी आहे. कुणाला माहिती असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. या बाजूने असे दिसतं मंदिर. सुंदरसा सडा पडलाय पारिजातकाच्या फुलांचा. आणि याच्यावरती रॉक बाल्सम किती वाढलेत. हे बापरे, खूप वाढलेत. मंदिराच्या या सुंदर परिसरात थोडा वेळ थांबले, कारण हा परिसर आहेच तसा. राटेश्वराच्या मंदिरातून आम्ही आता थोडंसं बाहेर पडतोय. अगदी चालत जाऊ अशा अंतरावरती एक पाण्याचा असा ओहोळ आहे. तिथे जवळच आहे, तर तिथे जातो आणि थोडासा वेळ घालवतो. संध्याकाळ पण झाली आहे, 5 वाजून गेलेत, ऑलमोस्ट 6 वाजत आलेत, सॉरी. आणि आता जोरदार पाऊस सुरू झालाय पुन्हा. बापरे. चला आता निघायची वेळ झालेली आहे रूमवरती. पण मस्त होता आजचा दिवस. मला वाटलं हा प्लॅन फ्लॉप होतोय की काय, आम्हाला पुढची भटकंती करता येते की नाही काहीच आयडिया नव्हती. आम्ही असं मन खट्टू झालेलं आमचं. पण छान झाली, मस्त होता एक्सपिरियन्स. देवगडची ही आडवाटेची भटकंती इथेच थांबवते आणि पुढच्या प्रवासाची झलक दाखवते. भेटूया त्या प्रवासात. बाय.